उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे आणि पिहू, तिचा दादा आणि मम्मा आलो आहे आम्ही पिहूच्या मोठ्या मावशीकडे. आणि इथं संध्याकाळी आम्ही छान फिरायला निघालो आहे. अंकलसोबत आलो आहे आम्ही. अंकल आहेत आणि रॉकी दादा आहे. रॉकी दादा कोण आहे ओळखा बघू. रॉकी दादा आमचा छान छोटासा कुत्तू आहे. इथं बघा किती छान असं वातावरण आहे बाहेर. मस्त छान थंड हवाशी सुटली. बरीच लोक इथे संध्याकाळी फिरायला येत असतात. आम्ही निघालो इथे बाहेर फिरायला छान. हे बघा संध्याकाळची वेळ आहे आणि खूप छान वाटते इथे. आता इथं आम्ही आईस्क्रीम खायला आलो आहे. पिहूला पिंक कलर खूप आवडतो ना. इथं आता ती पिंक कलरची तिला आईस्क्रीम खायची आहे. हे बघा इथे मम्मा आहे, अंकल आहेत पिहूचे. खाली तिथे रॉकी दादा उभा आहे. हे बघा इथे आम्हाला आईस्क्रीम खायची. छान कोनवाली आईस्क्रीम आवडते आम्हाला. मस्त खूप असं थंड वातावरण आहे बाहेर. खूप छान वाटतं इथे संध्याकाळी फिरायला यायला. आणि तिकडे आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर इथं आम्ही आलो आहे पिहूच्या मावशीकडे. इथं पार्लरमध्ये आलो आहे. इथं अक्का मावशीचं काम चालू आहे. पिहूची अक्का मावशी आहे, मोठी मावशी पिहूची. हे इथे मम्मा बसली आहे. इथं छान आम्ही आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर पार्लरमध्ये येऊन बसलोय छान. इथं अक्का मावशीचं काम सुरू आहे. हे बघा पिहू राणीच्या गप्पा सुरू आहेत इथे. काय गप्पा चालू आहे तिथे पिहूच्या मावशी सोबत. अक्काचं इथे पार्लर छान आहे. न्यू अप्सरा फॅशन डिझायनर म्हणून ओळखली जाते अक्का. इथे खूप सुंदर असे ड्रेस शिवते, खूप सुंदर डिझायनर असे ब्लाऊज शिवते. त्याच्यामुळे तिच्या पूर्ण एरियामध्ये ती खूप अशी फेमस आहे तिच्या पार्लरसाठी. खूप लांब लांबचे कस्टमर येतात तिच्याकडे. ब्लाऊज ती अतिशय सुंदर शिवत असते. आता झालं आम्ही मस्त छान तिथे गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही निघालो आहे मार्केटमध्ये छान फिरलो. आणि तिथेच जवळ एक रुक्मिणी विठ्ठलाचं मंदिर आहे. तिथं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो आहे. हे बघा किती सुंदर असं मंदिर आहे. इथे पिहूची मम्मा, दादा, पिहू, अक्का सगळे निघालो आम्ही मंदिरात जायला. हे बघा किती छान असं मंदिर आहे रुक्मिणी विठ्ठलाचं. मार्केटमध्ये जाऊन खूप चाललो आम्ही, त्याच्यामुळे खूप थकलो आहेत. पण तरी मंदिरात गेल्यानंतर प्रसन्न असं वाटतं आम्हाला. हे बघा किती छान असं मंदिर आहे इथे. आणि पिहूलाही खूप छान वाटतंय बघा. किती आनंदाने उड्या मारते इथे मंदिरात. एक छोटा मुलगा पण आहे तिथे, त्याच्यासोबत उड्या मारायला लागली बघा तिथे. इथे पिहूची मम्मा आहे. इथे मम्माने दर्शन घेतलेलं आहे रुक्मिणी विठ्ठलाचं. बघा किती सुंदर मंदिर आहे इथे. घुमर बघा किती छान आहे. हे बघा इथे पिहूला घंटी वाजवायची मंदिरात.
इथं मम्माने पिहूने प्रसाद घेतला आहे मंदिरात जाऊन. हे बघा, दादाकडे गेली ती. आता तिला घंटी वाजवायची होती म्हणून घंटी वाजवली. आता तिला बरं वाटतंय. आमचा दादा जरा उंच आहे ना. हे बघा, मम्माचा हात पुरत नव्हता. बघ, ती म्हणाली दादा तू मला घे, मला घंटी वाजवायची आहे. दादाकडे गेली, तिच्या छान घंटी वाजवली. आता तिला छान वाटतंय. हे बघा, पिहू गेली मंदिरात, पाया पडते, जय जय करते. मला म्हणते मम्मा हे काय आहे. इथे आमचा दादा उभा आहे आणि तिकडे पिहूची मावशी आहे, अक्का मावशी. चालून चालून पाय दुखल्यामुळे ती बसून गेली एका ठिकाणी. पिहूची अक्का मावशी. हो, हे बघा, पिहू कुठे निघाली आहे. म्हणते मम्मा तू थांब, मी जय जय करून आली. हे बघा, खाली जाते ती जय जय करायला परत. हे बघा, छोटेसे कुकू कशा हात जोडून जय जय करते. आता इथं आमचं दर्शन घेऊन झालंय. आता आम्हाला घरी निघायचंय. हे बघा, मंदिराचा कळसस्थान. इथे त्या लहान मुलासोबत गट्टी जमली तिची मंदिरात. छान मस्त दोघं जण मिळून खेळतायत. आता आम्ही निघालो घरी जायला. इथे पिहूला रांगोळी दिसली आहे. हे बघा, किती छान असं मंदिर आहे. इथे खालून घेतलाय मंदिराचा व्ह्यू. आता आम्ही खूप थकल्यामुळे इथं ज्यूस प्यायला थांबलोय. पिहूला पायनॅपलचा ज्यूस प्यायचा आहे आणि आम्हाला मोसंबीचा. आता मोसंबीचा आम्ही ज्यूस पिणार आणि मग घरी जाणार. अशा पद्धतीने आम्ही आजची संध्याकाळ स्पेंड केली आहे अक्का मावशीकडे. खूप मजा धमाल केली आज आम्ही. फ्रेश असे पायनॅपल आहे इथे. हे बघा, पायनॅपलचा ज्यूस आलाय पिहूसाठी. आता आम्ही ज्यूस पिणार आणि घरी जाणार.